आपण आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। मीनाक्षी, लालबागमध्ये या ठिकाणी कशा प्रकारे आता मंडळाकडून तयारी करण्यात आलेली आहे? आता थोड्याच वेळात या ठिकाणी पूजा केली जाणार आहे। आपल्यासोबत काही महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात। आपण पाहतो की लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये लाखोच्या संख्येनं गणेश भक्त जमतात। सध्या राजा आपण पाहतोय की कशा पद्धतीत राजाच्या या विसर्जनाच्या मिरवणुकीची तयारी सुरू आहे। खरं तर मान दिला जातो तो कोळी बांधवांना आणि या कोळी बांधवांशी सध्या आपण संवाद साधूया। आई, काय सांगाल, दरवर्षी तुम्हाला या ठिकाणी मान दिला जातो, राजा थाटामाटामध्ये या सगळ्याच लालबागच्या मार्केटमधनं जेव्हा निघत असतो, जेव्हा मिरवणूक निघत असते, तेव्हा काय नेमकं वातावरण असतं? मिरवणूक येताना आम्ही थाटामाटा त्याचं स्वागत करतो, जाताना अक्षरशः अश्रू येतात, कारण का एवढ्या दिवसाचा हा जल्लोष आणि एवढी गर्दी पाहून यावर्षी इतकी गर्दी, तर आम्हाला असं वाटतं आपल्या गणपतीला काहीतरी महत्त्व आहे आणि हाच महत्त्व। कारण 1934 साली जेव्हा आम्ही नवस करून जो गणपती आणला, बाहेरच्या लोकांना इतका पावतो की या लोकांनी दान धर्म स्वरूपाने आणलाय आणि याचा मला खूप आनंद आहे। आणि फक्त माझी एक इच्छा आहे की राजाने आमचं मार्केटच्या सुधारणा कराव्या। मच्छी मार्केटमध्ये अक्षरशः इतकी कंडिशन बेकार आहे। मी दरवर्षी मीडियाला सांगते, कारण का BMC आमचं काही एक करत नाही, मार्केटमध्ये काही नाही, सगळं आम्ही स्वखर्चाने महिला मंडळाचे पैसे काढून आम्ही बाथरूमपासून सगळं आम्ही बघतो। आणि जेव्हा आम्ही त्यांना बोलायला जातो ना, तुम्ही काही करा, आम्हाला काय सांगू नका, आमची कंप्लेंट कुठपर्यंत करा। राजा काय हेच मागणं आहे की आमचं मार्केटची सुधारणा गेल्या वर्षी केव्हा केलंय, थोडी केली, यावर्षी त्याच्यापेक्षा डबल होऊन आमचं मार्केट असं एक नंबरला माझं मार्केट आहे। लालबाग मच्छी मार्केट म्हणजे माझं एक नंबरला। आतमधली तुम्ही स्वच्छता बघा, मच्छी मार्केटमधली स्वच्छता बघा, किती सुंदर मार्केट, असं वाटते का या लग्नाचा हॉल आहे इतकं। आम्ही पण आता काय सध्या तयारी सुरू आहे राजाची विसर्जन मिरवणूक? माझं मन एकदम भरून आलंय, कारण का एवढ्या वर्ष आपलं जल्लोषात गणपती येतो आणि जाताना खूप वाईट वाटतं। आपण पाहतोय की भाऊ कसे झालेले हे कोळी बांधव आणि इथे जमणारे सगळेच गणेश भक्त जे आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि ठिकठिकाणी राजाचं जे आहे ते या ठिकाणी मोठमोठे हार घालून फुलांचा वर्षाव करून राजाची ही संपूर्ण आता थाटामाटामध्ये विसर्जन मिरवणूक जी आहे ती लालबागच्या मार्केटमधनं निघत असते। आपण पाहतो की भव्य दिव्य अशी ही रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे। खरं तर राजा ज्यावेळी या ठिकाणी येतो, राजाची जेव्हा राजाचा आगमन सोहळा असतो, त्यावेळी जशा पद्धतीचा उत्साह असतो, जसा जल्लोष असतो, त्याच्या दुपटीनं आपण पाहतो की विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी हा संपूर्ण उत्साह भरलेला वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर यंदा जर आपण पाहिलं तर बालाजीचा हा संपूर्ण देखावा आणि रांगोळी सुद्धा त्याच पद्धतीत आपण पाहू शकतो, बालाजीचीच ही रांगोळी काढण्यात आलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की एकीकडे पाऊस पडतोय लालबागच्या या सगळ्याच परिसरामध्ये आणि पाऊस पडत असताना मात्र कुठेतरी आपण पाहतोय की या गणेश भक्तांचा उत्साह जो आहे तो कुठेही कमी होताना पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे थोड्याच वेळात आपण पाहतोय की उत्तर पूजा जी आहे ती लालबागच्या राजाची केली जाणार आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय विधिवत जी आरती आहे ती केली जाईल आणि त्यानंतर राजशाहीमध्येच म्हणजे मोठ्याच थाटामाटामध्ये राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती सुरू होईल आणि अगदी 24 तास चालणारी ही राजाची विसर्जन मिरवणूक बघण्यासारखी असते आणि त्यामुळे ज्या गणेश भक्तांना राजाचं 10 दिवसांमध्ये दर्शन घेता आलं नाही, त्यांची मोठ्या संख्येने देखील हजेरी लागलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।